लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन झेपान 11 कोंढवा या संघाकडून आपण पाहतोय. तर गोलंदाजी मार्क वरती किरण बेरड. पहिलं पॉवर प्लेचं षटक. 5 षटकांची मॅच आहे आणि 2 षटके ही पॉवर प्लेची आहेत. पहिलं षटक त्यामध्ये किरण बेरड यांच्या माध्यमातून हाताळलं जात आहे. पहिलं षटक. पहिला चेंडू आणि त्यावरती केलेला प्रहार. स्विच हिट. ठोक डाला. षटकार. 6 धावा. काय सुरुवात इथे किरण बेरड यांनी केलंय. आखूड टप्प्याचा चेंडू इथे हाताळला आणि त्यानंतर जो फटका इथे सजून काढला अप्रतिम. किरण बेरड यांना स्वप्नातही वाटलं नसेल की पहिल्या चेंडूवरती स्विच हिटचा प्रयत्न केला जाईल आणि पहिल्या चेंडूवरती पहिल्या चेंडूवरती षटकार आणि दुसऱ्या चेंडूवरती ते काहीशी हलकीशी अशी मिसफिल्ड आणि त्यानंतर आपण पाहतोय चौकार येतोय. मिडॉपच्या हातातून चेंडू निसटला आणि त्यानंतर 4 धावींची मोहर त्या चेंडूवरती लावली गेली. 5 षटकांच्या मॅच मध्ये तुम्हाला अशा प्रकारे क्षेत्ररक्षण करून चालत नाही. जिथे हाफ चान्स आहेत तिथे तुम्हाला त्या चान्सला फुल करावं लागतं. इथे चांगला एफर्ट द्यावा लागतो. धावसंख्येत 4 ने वाढ. धावसंख्या 10. इथे देखील शफल होऊन ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु आता मात्र शरीराचा वेध इथे घेतला जातोय आणि चेंडू निर्धाव. चांगलं कमबॅक इथे म्हणावं लागेल. पहिल्या चेंडूवरती स्विचिटचा षटकार. दुसऱ्या चेंडूवरती मिडॉपच्या डोक्यावरून खेळलेला चौकार आणि तिसरा चेंडू इथे निर्धाव. 10 धावा झाल्यात. सकाळचं सत्र आणि प्रामुख्याने सकाळच्या सत्रामध्ये गोलंदाजांचं अधिराज्य आपण पाहिलंय, परंतु हळूहळू खेळपट्टीवरती जसं जसं कडक ऊन पडेल तसं तसं मात्र बॅटरला तिथे काहीसा फायदा होताना आपण पाहिलेला आहे. कित्येक स्पर्धेमध्ये या मैदानामध्ये आपण पाहिलेलं आहे. उजव्या इष्टीच्या बाहेर पंचांनी इथे गोलंदाजाला दंडित केलाय. व्हाईट बॉलचा इशारा इथे दिला जातोय. अवांतर धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 12. 12 रन्स ऑन बोर्ड. 12 धावा झाल्यात. पुन्हा एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु मुख्य पंचांनी इथे नो बॉलचा इशारा केलाय. कशा संदर्भात आहे? ओव्हर स्टिपिंग. इथे ओव्हर स्टिपिंगचा नो बॉल आहे आणि इथे मात्र गोलंदाजांकडून झालेली चूक आणि त्या दरम्यान धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 14 आणि पहिल्या षटकामध्ये इथे बॅटरला फिरोजला मिळालेली संधी. फ्री हिटचा चेंडू. उघडा डोळे आणि पहा नीट. आणि फ्री हिटच्या चेंडूवरती केलेला प्रहार. बॉल जाईल डीप मिड विकेट. सीमारेषा पार. येतोय खणखणीत षटकार 6 धावेंसाठी. काय फटका इथे सजवलाय. ऍक्शन रिप्ले मध्ये देखील तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने इथे या चेंडूवरती प्रहार करण्यात आला आणि हे लायसन होतं. या लायसनचा पुरेपूर फायदा फिरोज यांनी घेतला आणि जी आक्रमकता त्यांची प्रामुख्याने पाहायला मिळाली पहिल्या चेंडूपासून आणि खऱ्या अर्थाने कॅप्टनने जी जबाबदारी दिली आहे फिरोज यांच्यावरती. आतापर्यंत सर्वच्या सर्व चेंडू 5च्या 5 चेंडू आतापर्यंत
इथे फिरोज यांनीच खेळलेत आणि त्यामध्ये 20 धावा पहिल्या षटकामध्ये. फार खर्च. हा चेंडू देखील खोलवट टप्प्याचा आहे. जोरदार अपील इथे केली गेली परंतु लेग बिफोर द विकेट हा नियम या स्पर्धेमधून वगळलेला आहे, त्यामुळे कुठल्याही प्रकारचा धोका नसेल. चेंडू निर्धाव. पहिल्या षटकाची समाप्ती. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय 20. पहिलं षटक संपलंय. 20 धावा आतापर्यंत झाल्यात. प्रहार प्रीमियर लीग 2025 12व्या पर्वामध्ये आपण आज देखील अगदी दिमाखामध्ये इथे सुरुवात केली आहे. सकाळचं सत्र जे दुपारपर्यंत इथे संपन्न होईल. पुणे जिल्हा क्रिकेट नियामक मंडळ आणि या नियामक मंडळाच्या वतीने ज्या रजिस्टर टीम आहेत त्या टीम मधलं युद्ध आपल्याला सुरुवातीच्या सत्रामध्ये दुपारच्या सत्रापर्यंत पाहायला मिळेल आणि त्यानंतर ऑल इंडिया ओपन या गटामध्ये देखील स्पर्धा खेळवली जाणार आहे. पहिला चेंडू इथे ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. वसीम शेख. पहिला चेंडू निर्धाव. डॉट. गोलंदाजी मार्कवरती आपण स्वप्नील यांना पाहतोय. या गोलंदाजाकडे क्षमता आहे या खेळपट्टीवरती साजेशी कामगिरी करण्याची. पहिला चेंडू डॉट. दुसरा देखील निर्धावच आहे. चांगली गोलंदाजी इथे केली जाते. स्वप्नील यांच्याकडे जर आपण पाहिलं तर ती क्षमता आहे दोन्ही बाजूला चेंडू वळवण्याची आणि अप्रतिमरित्या तिथे गोलंदाजी केली जाते. पहिल्या सुरुवातीच्याच 2 चेंडूंवरती प्रभावशाली कामगिरी. पहिल्या षटकामध्ये 20 धावा आल्यात. इथे देखील बॅकफुटला जाऊन कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. वेगवान. जेमतेम 1 धाव इथे पूर्ण केली जाते. वसीम यांनी खातं आपलं उघडलंय. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या 21. 21 धावा आणि जमेची बाजू म्हणजे विकेटचं कॉलम इथे अजूनही रिकाम आहे. म्हणजे सुरुवात चांगली आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये अशाच प्रकारची पॉवर जनरेट करणारी बॅटिंग तुम्हाला करावी लागते. आणि फिरोज त्यासाठी इथे आक्रमक पवित्रा घेत आहेत. हा देखील चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेरचा होता आणि ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. प्रॉपर टायमिंग इथे जुळून आलं नाही परंतु सिंगल इथे प्राप्त केली जाते. धावसंख्येत वाढ. धावसंख्या 22. 22 धावा आतापर्यंत झाल्यात. पुढचा चेंडू इथे फुल टॉस परंतु पहिल्याच डोक्यामध्ये विचार होता की कव्हर एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळायचा आहे. मला वाटतं पंचांनी इथे बिमरसाठी तिसऱ्या पंचांचा कॉल केलाय. टेक्नॉलॉजीचा वापर आणि खेळाडूचा हा कॉल नसणार आहे. म्हणजे कुठल्याही खेळाडूला इथे रिव्ह्यू नाहीये. इथे तिसऱ्या पंचांचा कॉल मुख्य पंचांनी घेतलाय. इथे बिमर आहे की नाही याची पडताळणी आपण टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून करतो आणि tenniscricket.in या स्पर्धेचं लाईव्ह कव्हरेज करतायत त्यांची संपूर्ण टेक्निशियन टीम. आता पुढच्या चेंडूचं आपल्यापर्यंत विश्लेषण सोपवतील आणि काय असेल या चेंडूची कहाणी आणि पाहायला मिळेल दूध का दूध और पाणी का पाणी. इथे बिमर आहे की नाही याची पडताळणी करावी लागेल आणि जी टेक्नॉलॉजी आहे तिचा वापर इथे केला जाईल आणि तिसरे पंच आपल्यापर्यंत हा निर्णय सोपवतील. डायरेक्टर टू टीव्ही अंपायर शुभम गाडे सर इथे तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. अजूनही वेळ घेतला जातो याचा अर्थच क्लोज कॉल आणि पंच कळवतायत यस इट्स अ बीमर. नो +1 म्हणजे आताच्या एकूण 2 धावा. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 24. पुन्हा एकदा फ्रीडचा चेंडू फुल टॉस आणि त्यावरती फिरोज यांच्या बॅटमधून बॉल खेळून काढलाय. डीप वाईडिश लॉंग ऑन सीमारेषा पार. 1 टप्पा घेत येतोय चौकार 4 धावेंसाठी. चांगला फटका इथे सजवला जातोय. 4 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 28. अजूनही 1 चेंडू शिल्लक आहे. आतापर्यंत स्वप्नील यांनी चांगली गोलंदाजी केली होती. 4 चेंडूंमध्ये फक्त 2 धावा खर्च केल्या होत्या परंतु 5वा चेंडू हाताळला तो बीमर. त्यावरती आलेली सिंगल आणि फ्रीडच्या चेंडूवरती आलेला चौकार. म्हणजे 5 चेंडूमध्ये आतापर्यंत 8 धावा इथे स्वप्नील यांनी खर्च केल्यात. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडूला फोर्स केलाय.
क्षेत्ररक्षक चेंडूमध्ये लागलेली शर्यत पुन्हा एकदा चेंडूने जिंकली आहे. बॉल जाईल सीमारेषा पार, डीप एक्स्ट्रा कव्हर भेदत येतोय खणखणीत चौकार 4 धाब्यांसाठी. काय फटका इथे सजवला. ऍक्शन रिप्ले मध्ये देखील तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने या फिरोज यांच्या बॅटमधून म्हणजे मैदानाच्या चौफेर बॅटिंग इथे सुरू आहे. एका बाजूने वसीम संयमाने खेळतात, परंतु फिरोज जी आक्रमकता धारण केली आहे, जी पॉवर प्ले मध्ये गरजेची आहे, ती पॉवर प्ले मध्ये गरजेची असलेली धावसंख्या उभी करण्याचा पवित्रा इथे फिरोज यांनी घेतला आणि मैदानाच्या चौफेर आतिषबाजी होते चौकार षटकारांची. आणि धावसंख्या देखील आपण पाहिली तर 32, 2 षटकांच्या समाप्तीनंतर 32 धावा झाल्यात. 2 षटकं संपली आहेत. षटक क्रमांक 3. बॉलर नेम राहुल. गोलंदाजी मार्क वरती वैयक्तिक पहिला आणि संघासाठी तिसरं षटक राहुल राजपूत. पहिला चेंडू ऐसा खोलवट टप्प्याचा होता, खोदून काढला, परंतु क्षेत्ररक्षकापर्यंत चेंडू ट्रॅव्हल झाला नाही आणि त्या दरम्यान 2 धावा वसीम यांच्या खात्यामध्ये जोडल्या जातील. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 34 धावा आतापर्यंत झाल्यात. तिसऱ्या षटकाची सुरुवात दुहेरी धावेने इथे केली जाते. राहुल राजपूत गोलंदाजी मार्क वरती आहेत. स्ट्राईकला वसीम शेख. इथे देखील बॅकफुटला जाऊन हलक्या हाताने चेंडूला स्टेअर केलाय पॉइंटच्या दिशेने. सिंगल धाव त्या दरम्यान पूर्ण केली जाईल. दुसरीचा प्रयत्न, परंतु वेळेस कळवलेला नकार. एकच धाव. जे वसीम इथे अगदी संयमाने बॅटिंग करतायत आणि जास्तीत जास्त स्ट्राईक इथे फिरोजला देण्याचा प्रयत्न करतायत. आणि धावसंख्येमध्ये जर आपण पाहिले तर एका धावीची वाढ आहे. 35 धावा आतापर्यंत झाल्यात. हे तिसरं षटक आहे. 5 षटकांची मॅच आहे. हा चेंडू देखील सुरेख शफल होऊन खेळल्या कारणाने इथे पंचांनी तटस्थ भूमिका घेतली आहे आणि पंचांनी कळवलंय, म्हणजे ते निदर्शनात देखील आणून देत आहेत की कशा पद्धतीने शफल झाले आणि कुठून चेंडू कुठपर्यंत गेला. हे विश्लेषण करावं लागेल, कारण जर आपण पाहिलं तर कुठल्याही प्रकारचा रिव्ह्यू नाहीये आणि त्यामुळे खेळाडूंना तिथे विश्लेषण देणं फार गरजेचं होऊन गेलं आणि तेच विश्लेषण अक्षय निर्मल सरांनी देखील दिलंय. पुढचा चेंडू फिरोज यांच्यासाठी. इथे ऑलरेडी पहिले शफल झाले आणि त्यानंतर गोलंदाजांनी टाकलेला चुकीचा चेंडू आणि चुकीला नसेल माफी. बॉल जाईल सीमारेषा पार. येतोय पुन्हा एकदा षटकार 6 धावा. काय फटका इथे सजवला जातोय आणि फिरोज ऑन फायर. 41 धावा इथे सांघिक झाल्यात. तर फिरोज यांच्या बॅटमधून 11 चेंडूंमध्ये 32 धावा ज्या आतापर्यंत पूर्ण केल्या जात आहेत. एक्केचाळीस धावा आतापर्यंत झाल्यात. तिसरे षटक सुरू आहे. पुन्हा एकदा स्विच हिटचा प्रयत्न. या अगोदरच्या चेंडूवरती आपण पाहिलं तर सरळ बॅटने इथे शफल होऊन जो फटका षटकारासाठी ऑन साइडला खेळला, परंतु लगेचच काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न फिरोज यांचा आणि त्या दरम्यान स्विच हिटचा प्रयत्न केला. तो प्रयत्न फसलाय. चेंडू निर्धाव. 5 चेंडू आतापर्यंत झालेत या षटकातील. शेवटचा चेंडू शिल्लक आहेत. या षटकामध्ये देखील आतापर्यंत 9 धावा राहुल यांनी खर्च केल्यात. अंतिम चेंडू तिसऱ्या षटकातील. धावसंख्या 41. गोलंदाजी मार्क वरती राहुल. तर स्ट्राईकला असतील ते फिरोज, नॉन स्ट्राईकला असतील ते वसीम. टॉस जिंकल्यानंतर शिवछत्रपती शिवाजी मराठा 11 हा संघ क्षेत्ररक्षण करतोय. तर झेपान 11 कोंढवा हा संघ इथे आपल्याला बॅटिंग करताना पाहायला मिळेल. या एकेरी धाव्याने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 42. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 42 धावा. 18 चेंडूंमध्ये 42. 18 चेंडूंमध्ये 42 धावा झाल्यात विदाऊट लॉस. पुन्हा अगदी तुम्हाला स्कोर कार्ड कडे घेऊन जाईल. 18 चेंडू हाताळलेत, 42 धावा झाल्यात, परंतु विकेटचा कॉलम अजूनही रिकामा आहे. ही जमेची बाजू आहे झेपान 11 या संघाची.
हे बघा, आपल्याला वेळेचं बंधन आहे, त्या वेळेमध्येच आपल्याला षटकं पूर्ण करायचे आहेत. 9:55 मॅचला सुरुवात झाली आहे. 16व्या मिनिटामध्ये आपलं 5वं षटक सुरू होणं फार गरजेचं आहे. रिव्ह्यूसाठी आपण 1 मिनिटाचा अवधी दिलेला आहे. 41. षटक क्रमांक मैदानामध्ये 4ला सुरुवात होते. पहिला चेंडू इथे निर्धाव. इथे देखील खोलवट टप्प्याचा चेंडू, त्यावरती तर प्रहार केलाय, परंतु क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल आणि विकेटचं पतन. बॅटर इथे होतील बाद. राहुल यांनी टिपलेला झेल आणि फिरोज इथे एक आक्रमक बॅटर इथे बाद होत आहे. अप्रतिम असा झेल इथे घेतलाय, कुठल्याही प्रकारची गडबड राहुल राजपूत. ठीक आहे, आतमध्ये टाइम लावलेला आहे ना, तुम्हीच सांगा मग आतमधून. नवीन बॅटर मैदानामध्ये आपण पाहतोय. सैफ अली स्ट्राईकला सज्ज होतील. पुढचा चेंडू स्वप्नील यांचा. आल्या पहिल्या चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक. किरण बेरड तिथे डाऊन दी बॉल आणि विकेटचं पतन. बॅक टू बॅक इथे विकेट्स प्राप्त केल्या जात आहेत. चांगली गोलंदाजी स्वप्नील यांनी इथे साकारली आहे. एक सेड बॅटर फिरोज यांच्या बॅटमधून धावा येत होत्या, त्यांना देखील झेलबाद केलंय. त्याचबरोबर इथे सैफ अली नवीन बॅटर आले, जे झेपान 11 संघाचे प्रमुख बॅटर आहेत, त्यांना देखील गोल्डन डकचा शिकार करत डगआउटच्या दिशेने पाठवलंय. यानंतर होणारी जी मॅच आहे, मातोश्री 11 हडपसर आणि त्यांच्या विरोधात खराडी क्रिकेट क्लब. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे की आपण लगेच मुख्य व्यासपीठाजवळ या. आपल्याला जे टी शर्ट दिले जातील ते परिधान करून आपण लगेच इनिंग ब्रेकमध्ये टॉस संपन्न करायचा आहे आणि आपल्याला टीम लिस्ट द्यायची आहे. आणि पुढच्या दोन्ही टीम मातोश्री 11 आणि खराडी 11 दोन्ही टीमला इथे सूचना देण्यात येते. आपल्याला काल नियामक मंडळाने एक जो मेसेज दिलाय की आपली जर फाईल असेल तर ती लगेच जमा करायची आणि जर नसेल तर त्या टीमला खेळू दिलं जाणार नाही, ही सूचना तुम्हाला आत्ताच दिली जाते, असा फोन अध्यक्षांकडून आलेला आहे. इथे देखील विकेटसाठीचा प्रयत्न असेल आणि इथे विकेट प्राप्त केली जाते. विकेट हॅट्रिक इथे पूर्ण केली जाते. काय गोलंदाजांनी काय कमबॅक केलंय स्वप्नील यांनी. नवीन बॅटर इथे मैदानामध्ये आपण पाहतोय समी खान आणि आल्या पुन्हा एकदा इथे चेंडू आपण पाहतोय निर्धाव आहे. या षटकामध्ये जे कमबॅक इथे केलंय ते फार महत्वाचं आहे. इथे व्हाईट बॉलचा इशारा. अवंतर धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 43. 5 चेंडूमध्ये 1 धाव आणि ती देखील आपण पाहिलं तर ती 43 धावा झाल्यात.
इथे मात्र समी खान यांच्या बॅट मधून काय फटका इथे सजवलाय. बॉल जाईल डीप काऊ कॉर्नर, सीमारेषा पार. षटकार 6 धावा. एक ही मारा लेकिन सॉलिड मारा. पहिल्या 5 चेंडूवरती 3 बॅटर, विकेट हॅट्रिक. त्यानंतर चेंडू इथे वाईड आणि तो वाईट बॉल हाताळण्यासाठी पुढचा चेंडू ज्यावेळेस हाताळला गेला त्यावरती आलेला षटकार. धावसंख्या आपण पाहू शकता 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 49. 3 बॅटर बाद 49. अंतिम षटक. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय अजून एक फिरकीचा जादूगार अमित ओवाळ इथे गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. स्ट्राईकला असतील ते वसीम शेख जे आघाडीला बॅटर म्हणून आलेत आणि आघाडीला येऊन देखील 7 चेंडूंमध्ये 6 धावा त्यांच्या बॅटमधून आलेल्या आहेत. तर दुसऱ्या बाजूला समी खान पहिला चेंडू डॉट आणि त्यानंतर मात्र षटकार. एक चांगला फटका इथे शेवटच्या चेंडूवरती आपण पाहिला. 49 धावा या 4 षटकामध्ये पूर्ण झाल्यात. 5व्या षटकाची इथे सुरुवात होईल. 3 बॅटर इथे बाद आहेत. पुढचा चेंडू या षटकाची सुरुवात. चांगला फटका इथे स्क्वेअर कटचा डीप कव्हर पॉइंटच्या दिशेने इथे चेंडू मार्गस्थ होतोय. वसीम यांच्या बॅटमधून आलेली सिंगल. दुसरीचा प्रयत्न परंतु वेळेस नकार. धावसंख्येत 1 ने वाढ. जेपान 11 कोंढवा या संघाची धावसंख्या 3 बॅटर बाद 50 धावा झाल्यात. 50 अप. 50 धावा आतापर्यंत झाल्यात. पहिल्या चेंडूवरती प्राप्त केली जाते ती सिंगल. पन्नास धावा आतापर्यंत झाल्या. 3 बॅटर इथे बाद आहेत. पुढचा चेंडू समी खान यांच्यासाठी स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा जो प्रयत्न केलाय बघूया अमित यांच्या विरोधात कशा प्रकारे फटकेबाजी केली जाईल. इथे देखील बॅकफुटला गेले आणि एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने गोळीप्रमाणे बॅटमधून चेंडू निघतोय. डीप एक्स्ट्रा कव्हरला भेदत सीमारेषा पार. समी खान यांचा क्लास. येतोय चौकार 4 धाव्यांसाठी. काय फटका इथे सजवलाय. ऍक्शन रिप्ले मध्ये देखील तुम्ही पाहू शकता. tenniscricket.in वरतून बॅकफुटला जात असताना चेंडूला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने फोर्स केलं आणि त्यानंतर चेंडू सीमारेषा पार इथे चौकारासाठी खेळला जातोय. 4 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 54. 3 बॅटर इथे बाद आहेत. 54 धावा आतापर्यंत झाल्यात. हे अंतिम षटक आहे. पुढचा चेंडू इथे देखील शफल होऊन ऑन साइडला खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथे डीप स्क्वेअर लेग मध्ये तैनात. सिंगल प्राप्त केली जाते. 1 धावेची इथे वाढ होईल. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या 55. 55 55 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. पंचावन्न धावा 3 गडी बाद. पुन्हा एकदा बिगिटचा प्रयत्न. चेंडू इथे मिस टाइम आणि सोप्पा झेल इथे निसटतोय. 1 धाव त्या दरम्यान प्राप्त होईल. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 56. 3 बॅटर बाद 56 धावा. अजूनही 2 चेंडूंचा खेळ इथे शिल्लक. टाइम संपलाय. बघा जिथे वेळ संपेल ना तिथे एक खेळाडू आतमध्ये घेतला जाईल. आता इथे वेळ संपलाय म्हणून एक खेळाडू लगेच 30 सर्कलच्या आतमध्ये ठेवावा लागेल. तुम्हाला 4 खेळाडू फक्त आता 30 सर्कलच्या बाहेर तैनात करावे लागतील. 56 धावा आतापर्यंत झाल्या. 3 बॅटर इथे बाद आहेत आणि इथे बॉलिंग टीमला पॅनलाइज केलंय वेळेअभावी. इथे देखील आडव्या बॅटचा वापर आणि बॉल करेल हवाई सफर. बॉल गेलाय डीप काऊ कॉर्नर. सीमारेषा पार. येतोय पुन्हा एकदा षटकार 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 6 धावेंसाठी. काय फटका इथे सजवलाय. समी खान आले आणि त्यांनी जो प्रहार करायला सुरुवात केली आहे. स्पर्धेचं नाव देखील प्रहारच आहे आणि जो प्रहार करायला सुरुवात केली आहे तो प्रहार इथे मात्र शिवछत्रपती शिवाजी मराठा या संघाला इथे धावांच्या मोबदल्यामध्ये तो सहन करावा लागतोय.
62 धावा आतापर्यंत 3 बॅटरच्या मोबदल्यात. अंतिम चेंडू समी खान यांच्या बॅटमधून आलेला षटकार आपण पाहिलेला आहे. शेवटचा चेंडू. हा चेंडू मात्र भरकटलाय उजव्या यष्टीच्या बाहेर. अवांतर धाव, धावसंख्येत वाढ, धावसंख्या 63 63. 3 बॅटर बाद 63 धावा. पुढचा चेंडू अमित यांचा. 63 धावा आतापर्यंत झाल्यात. 3 बॅटर बाद आहेत. हा चेंडू मात्र सुरेख. शेवटचा चेंडू असेल निर्धाव. षटकाची समाप्ती. 63 धावा झाल्यात. 64 धावींची गरज असेल विजयासाठी. चला पुढील दोन्ही टीमचे कॅप्टन खराडी 11 आणि मातोश्री 11 हडपसर दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे की टॉस इथे आपण लगेच इनिंग ब्रेक मध्ये संपन्न करणार आहोत. दोन्ही टीमला विनंती आहे की आपली प्लेइंग 11 आणि त्याचबरोबर जे खेळाडू आपल्या टीम मध्ये रजिस्टर आहेत त्यांची जी फाईल आपल्याला बनवायची विनंती केली होती ती फाईल लगेच इथे जमा करायची आणि इनिंग ब्रेक मध्ये टॉस इथे संपन्न केला जाईल. प्रेझेंटेशन मध्ये दोन्ही कॅप्टन जोडले जातील आणि ज्या ज्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या त्या सर्व गोष्टी इथे जमा करणं फार गरजेचं आहे. दुसऱ्या डावाला लगेच आपण सुरुवात करणार आहोत. चला जपान 11 मैदानाचा ताबा घ्या लगेच. आणि कोंडवा 11 संघाला विनंती आहे चला लगेच आपण मैदानाचा ताबा घ्या. आणि शिवछत्रपती शिवाजी मराठा येरवडा या संघाला विनंती आहे आघाडीचे दोन्ही बॅटर आपण लगेच मैदानामध्ये पाठवून द्यायचे. ठीक हॅलो या ठिकाणी आपण टॉस संपन्न करतोय. नाणेफेकीचा कौल या ठिकाणी संपन्न करतोय. दोन्ही कॅप्टनना विनंती आपण टॉससाठी या मान्यवर या ठिकाणी उपस्थित होत आहेत. कोमल सरांच्या शुभ हस्ते आपण इथे टॉस करतोय. नाणेफेकीचा कौल आपण करतोय. मातोश्री 11 हडपसर संघाचे कॅप्टन आणि खराडी क्रिकेट क्लब खराडी या टीमचे कॅप्टन. विनंती असेल दोन्ही कॅप्टन या शरद सर उपस्थित होतात. त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस या ठिकाणी करतोय. नाणेफेकीचा कौल देखील इथे आपण संपन्न करतोय. दोन्ही कॅप्टनना विनंती आपण या टॉस या ठिकाणी केला जातोय. मातोश्री 11 हडपसर संघाचे कॅप्टन आणि खराडी क्रिकेट क्लब खराडी या दोनही टीमच्या कॅप्टनना विनंती आपण टॉससाठी या इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करतोय. आज आपण पुणे जिल्हा नियामक मंडळाच्या माध्यमातून 8 टीम सकाळच्या सत्रात नॉकआउट पद्धतीने आपण पाहिले तर इथे खेळताना पाहायला मिळत आहेत आणि अतिशय रोमर्षक रंगतदार सामने या स्पर्धेत देखील आपण संपन्न होताना पाहतोय. मॅच क्रमांक 3चा टॉस या ठिकाणी आपण करतोय. नाणेफेकीचा कौल देखील आपण या ठिकाणी संपन्न करतोय. दोन्ही कॅप्टनना विनंती आपण पटपट या टॉस या ठिकाणी संपन्न केला जातोय.
चला विनंती आहे दोनही संघाचे संघनायक आपण टॉससाठी या ठिकाणी आपण टॉस कॉईन पाहतोय. सचिन ढवळे मॅथ्स अँड रिझनिंग अकॅडमी पुणे एका बाजूला आपण पाहतोय, तर एका बाजूला सचिन ढवळे फाउंडेशन यांच्या माध्यमातून देखील हा एक आकर्षक कॉईन तो आपण पाहिलं तर इथे बनवलेला आहे आणि टॉस देखील आपण या ठिकाणी संपन्न करतोय. SDF आणि SDA या प्रकारे आपण पाहिलं तर इथे कॉल केला होतोय आणि टॉस देखील आपण आता संपन्न करणार आहोत. नाणेफेकीचा कौल इथे आपण संपन्न करतोय. चला कॅप्टन पटपट या. इनिंग ब्रेकमध्ये आपण कंपल्सरी टॉस करतोय, त्यामुळे दोनही संघाच्या संघनायकांना विनंती आपण टॉस करण्यासाठी या. कॅप्टन उपस्थित होत आहेत. मातोश्री 11 हडपसर संघाचे कॅप्टन आलेत. खराडी क्रिकेट क्लब खराडी संघाचे कॅप्टन आपण टॉससाठी या. कॅप्टनना विनंती केल्या ते मान्यवर उपस्थित झालेले आहेत. प्रतिस्पर्धी संघाचे कॅप्टन आलेले आहेत, त्यामुळे खराडी संघाचे कॅप्टन आपल्याला शेवटचा पुकार टॉस या ठिकाणी केला होतोय. नाणेफेकीचा कौल इथे संपन्न केला होतोय. निलेश लोंढे चला टॉस साठी लवकर या. आणि शिवछत्रपती शिवाजी मराठा 11 आपला अतिरिक्त खेळाडू एक पाठवून द्या. जे 11ला जाणार आहेत ते लगेच या प्लीज, आपल्याला विनंती आहे. चला विनंती आहे खराडी क्रिकेट क्लब संघाचे कॅप्टन निलेश लोंढे यांना विनंती केला ते आपण टॉससाठी या. वेळ भरपूर होतोय कारण का इथे टॉस बॉक्समध्ये आपण पाहिलं तर प्रतिस्पर्धी संघाचे कॅप्टन उपस्थित झालेले आहेत. मान्यवर देखील आपण पाहिलं तर उपस्थित होत आहेत आणि आपण सकाळच्या सत्रातील मॅच क्रमांक 3 पहिल्या फेरीतील यानंतरची आपण पाहणार आहोत. त्या मॅचचा टॉस या ठिकाणी केला होतोय. कॅप्टन निलेश लोंढे प्लीज या. टॉस या ठिकाणी केला होतोय. आपल्या नावाचे अनाउन्समेंट 2-3 वेळा इथे सातत्यानं केले जाते, त्यामुळे संघनायकांना विनंती की वेळेची आपल्याकडे काय बंधन आहेत. वेळ आपल्याला फार महत्त्वाचं आहे. आपण पुणे जिल्हा नियामक मंडळाच्या माध्यमातून या स्पर्धेत खेळत आहे, त्यामुळे सगळ्या टीमच्या कॅप्टनना रिक्वेस्ट आहे की आपण सहकार्य करा. तोपर्यंत मॅचला सुरू होते आणि पुन्हा एकदा आपण कॉमेंट्री बॉक्समधून ऐकूयात आदरणीय नरेश चिडोमे सरांना. स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा. सचिन ढवळेज मॅथ्स अँड रिझनिंग अकॅडमी प्रेझेंट स्वर्गीय शशिकांत माधवराव सानफ इन मेमरी ऑफ प्रहार प्रीमियर लीग. पुणे जिल्हा क्रिकेट नियामक मंडळ अर्थातच एरिया वाईज क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने या स्पर्धेमध्ये आपण खेळाडू बघतोय, संघ बघतोय. आजच्या दिवसातला हा अत्यंत महत्वाचा सामना. लॉफ केला चेंडू लॉंग ऑनच्या डोक्यावरून इथे मिळत आहे 6 धावा. किरण बेरड कमालीचा फटका मिळतोय षटकार. बघू शकतो आपण रिप्ले. उजव्याच्या थोडासा बाहेर चेंडू होता, लाईन मध्ये आला आणि बरोबर जो डाव्या हाताचा कोपर होता तो चेहऱ्याच्या समोर होता आणि काय लॉफ केला चेंडूला लॉंग ऑफच्या डोक्यावरून 6 धावांसाठी. या ठिकाणी संघनायक चला निलेश लोंढे वडगाव शेरी. खराडी संघाचे संघनायक लवकर चला. टॉसला तिथे दुसऱ्या संघाचे संघनायक थांबले तो हो किरण बेरड. किरण बेरडचा इथे पुन्हा एकदा घणाघाती टोला मिळताय 6 धावा. दुसरा षटकार इथे येतोय. पहिल्याच षटकामध्ये आकाश काळे आणि किरण बेरड ही सलामीची जोडी मैदानामध्ये आपण बघतोय. छत्रपती श्री शिवाजी मराठा येरवडा संघाकडून हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, महाराष्ट्राची अस्मिता, महाराष्ट्राच्या मातीला ताठ कणा देणारे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी राजांची आज पुण्यतिथी आहे आणि या निमित्तानं राजांना विनम्र अभिवादन करूया. 12 धावा धावफलकावरती आहेत आणि षटक क्रमांक पहिलं मैदानामध्ये सुरू आहे. परत एकदा गॅप चांगला आहे. बॅक टू बॉलर स्ट्रेट ड्राइव्ह 4 रन. किरण बेरड. छोटा पॅकेट बडा धमाका. डायनामाइट ऑलवेज फाउंड इन स्मॉल पॅकेट्स. हा छोटा पॅकेट आहे मात्र नेहमीच सलामीला येत किरण बेरडनं सातत्यानं दमदार कामगिरी केलेली आहे आणि इथे काय सुरुवात दिली. मॅग्निफिशियंट आश्चर्यकारक सुरुवात आहे. 2 षटकार 1 चौकार. पहिल्या षटकामध्ये धावफलकावरती 16 धावा. विजयासाठी आव्हान आहे 64 धावांचं. 5 षटकामध्ये 64 धावा. 17.14 मिनिटं शिल्लक राहिलेली आहे. 14 मिनिटं शिल्लक राहिलेली आहेत. ओहो परत एकदा इम्प्रोव्हायझेशन जबरदस्त. किरण बेरड 6 धावा. शानदार
नजाकतदार षटकार. 6 धावा इथे प्राप्त होत आहेत आणि 6 धावांबरोबर धावफलक वेगाने पुढे पोहोचणार आहे. 22 धावा, 22 ऑन बोर्ड. फलकावरती 22 धावा लागलेल्या आहेत. पहिल्या षटकामध्ये 22 धावा. काय सुरुवात आहे. 64 धावा 5 षटकामध्ये ओलांडायच्या होत्या. जवळपास 13 धावांची सरासरी हवी आहे आणि पहिल्या षटकामध्ये 22 धावा फलकावरती. किरण बेरडचा तुफानी हल्ला होता पहिल्या षटकामध्ये गोलंदाज सोहेल वरती. झेफान कोंढवा विरुद्ध छत्रपती शिवाजी मराठा येरवडा या संघामध्ये लागलेली ही झुंज आहे. टॉस जिंकत किरण बेरडनं क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र प्रतिस्पर्धी झेफान कोंढवा संघानं बनवल्या होत्या तब्बल 63 धावा. याबरोबरच लेंथ बॉल यॉर्कर स्पेशालिस्ट झहीर खान ऑन मार्क. झहीर खानची गोलंदाजी नेहमीच प्रभावी ठरते. आज अनेक वर्षांचा मोठा अनुभव आहे झहीर खानकडे. वयाची 40 उलटल्यानंतर देखील तीच धार कायम आहे गोलंदाजीमध्ये. झेफान कोंढवा संघासाठी आपण बघू शकतो. तर श्री छत्रपती शिवाजी महाराज मराठा येरवडा संघासमोर आव्हान आहे 64 धावांचं. झहीर खान यस इथे स्क्वेअर कट करायचा होता. नो बॉल इथे येणार आहे. एक अतिरिक्त धाव पुन्हा एकदा फलकावरती नोंदवली जाते. धावफलक 24 वरती पोहोचेल. पुढचा चेंडू फ्री हिट असणार आहे. चला संघनायक चला. निलेश लोंढेंचा आज सौरव गांगुली झालेला आहे. नेहमी लेट म्हणजे क्रिकेट हा जेंटलमॅन गेम आहे आणि त्यामुळं कुठलाही कॅप्टन कधी टॉसला लेट जायचं नाही. आणि भारतीय संघ सुरुवातीच्या काळात एवढा स्ट्रॉंग नव्हता. त्यामुळं कसं असतं की पण सौरव गांगुली आल्यानंतर तो लेट जायला लागला. बिंदास आरामात जायचा. राजा होता तो, महाराजा होता सौरव गांगुली. चांगला फटका इथे फुल टॉस वरती. कव्हर्सला 4 रन मिळतील आणि चौकारा बरोबर धावफलक. दुसऱ्या षटकामध्ये देखील तोच वेग राहिलेला आहे. फुल टॉस होता, रूम होता तिथे आणि मिळाला. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये खेळलेला हा एक अत्यंत देखणा फटका आपण बघतोय. चौकार. 29 धावा. अतिशय सुंदर मैदानाची डिझाईन आपण बघतोय. पुणे जिल्ह्यामध्ये प्रथमताच तुम्हाला बॅरिगेट्स दिसतील. प्रथमताच तुम्हाला मैदानाच्या सभोवताली बॅनर्स दिसतील. अगदी पूर्ण बोर्ड लागलेली बाउंड्री लाईन देखील प्रथमताच दिसेल तुम्हाला. अनेक स्पर्धांमध्ये आपण गॅप असतो बाउंड्री लाईन मध्ये, त्याच्या बोर्ड मध्ये गॅप असतो, पण इथे तुम्हाला सलग बाउंड्री लाईन दिसेल आणि त्यामुळे पंचांचं काम देखील सोपं झालेलं आहे. यस इथे चांगला प्रयत्न होता. लेंथ बॉल होता. हलक्या हाताने लॉफ केल्या चेंडूला एक्स्ट्रा कव्हर मध्ये. एक धाव तिथून प्राप्त करू शकतो किरण बेरड आणि धावफलकावरती श्री छत्रपती शिवाजी महाराज मराठा येरवडा संघ पोहोचतो 31 वरती दुसऱ्या षटकामध्ये. षटक सुरू आहे. चांगलं राहिले षटक अजूनपर्यंत. यस पुन्हा एकदा लेंथ बॉल. परफेक्ट यॉर्कर काय असतो ते तुम्हाला झहीर खानच्या गोलंदाज. एकतर डाव्या हाताचा गोलंदाज आहे आणि त्यात लेंथ अगदी सुंदर असते आणि त्यामुळंच कधी मोठ्या फलंदाजांपासून फलंदाजांना लांब ठेवणारा खेळाडू, मोठ्या फटक्यांपासून फलंदाजांना लांब ठेवणारा खेळाडू म्हणजे झहीर खान. 32 धाव फलकावरती 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. ठीक. या ठिकाणी आपण टॉस संपन्न करतोय. नाणेफेकीचा कौल आपण संपन्न करतोय. टॉस बॉक्स मध्ये आपल्या समेत आदरणीय शरद सर आहेत. त्यांच्या शुभास्ते नाणेफेकीचा कौल या ठिकाणी केला. तो दोन्ही कॅप्टन आहेत. कोण कॉल करते? ओके. एसटीएफ आणि एसटीए. सचिन ढवळे अकॅडमी आणि सचिन ढवळे फाउंडेशन. टॉस या ठिकाणी आपण करतोय. नाणेफेकीचा कौल आपण या ठिकाणी करतोय. ओके. कॉल करतायत कॅप्टन निलेश लोंढे. सचिन ढवळे अकॅडमी कॉल आणि टॉस जिंकलाय प्रथमतः कॅप्टन सचिन ढवळे अकॅडमी. टॉस जिंकलाय प्रथमतः
टीम खराडी संघानं. निलेश, प्रथमतः काय निर्णय असतील, काय सांगशील? प्रथम सर मी क्षेत्ररक्षण करू. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. प्रहार प्रीमियर लीग या स्पर्धेत खेळतात पुणे जिल्हा नियामक मंडळाच्या माध्यमातून. किती धावांपर्यंत रोखाल प्रतिस्पर्धी संघाला आणि या स्पर्धेबद्दल काय सांगाल? नाही, स्पर्धा तर सर अप्रतिम आहे. स्पर्धेबद्दल बोलाल तेवढं कमीच आहे आणि आम्ही समोरचा संघ पण तेवढंच ताकदीचा चांगला आहे. आम्ही कमीत कमी धावसंख्यामध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. थँक्यू. थँक्यू. खूप साऱ्या शुभेच्छा. दोन्ही कॅप्टन आपल्या समोर होते. मॅच सुरू आहे. O2 कॉम्बॉक्स पुन्हा एकदा ऐकूयात आदरणीय नरेश चिडोमे सरांना. यस, चांगला फटका इथे स्क्वेअर लेगला डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे यावेळेस. 2 षटकांमध्ये चांगली सुरुवात राहिली. विशेषतः स्पेशली पहिलं षटक हे खूपच खराब होतं झेफानसाठी आणि त्यानंतर जरूर चांगला प्रयत्न केला. चांगलं कमबॅक आलं झहीर खानच्या गोलंदाजीमधून. त्यामुळे 32 धावांपर्यंत रोखलेलं आहे. मात्र अजून 32 जोडायच्या 3 षटकांमध्ये. 18 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता होती. आता अजून 2 धावा फलकावरती आलेल्या आहेत. 34 वरती स्कोअर आपण एक वाईट होता ना पहिला. 32 होत्या, त्याच्यानंतर एक सिंगल काढली, त्याच्यानंतर एक वाईड आहे. बरोबर 34 आहेत ना. 3 षटकामध्ये 32 होत्या मी सांगत होतो आणि पुढे 3 षटकामध्ये 32 हव्यात. तर चौथं षटक सुरू झालं तिथे 2 धावा फलकावरती आलेले आहेत. ओ हो हो, सुंदर सुंदर लाजवाब फटकेबाजी. किरण बेरड, आशेचा नाही भरवशाचा किरण आहे किरण बेरड. तिसरा षटकार आपण बघू शकतो किरण बेरेडच्या बॅटमधून. 9 चेंडूमध्ये 10 चेंडूमध्ये 30 धावा किरण बेरेडच्या. तर धाव फलकावरती 40 धावा. श्री छत्रपती शिवाजी महाराज मराठा एरवडा 40. जेफान कोंडवा विरुद्ध एरवडा अशी लढत आपण मैदानामध्ये बघत आहोत आणि मात्र 24 धावांची गरज इथून पुढे. ओहो, लांब होता चेंडू. मात्र तिथे काय सुंदर फटका आहे. गॅप तिथे मिळतोय, वळण मिळतंय चेंडूला आणि त्याचा फायदा घेत जरूर किरण बेरडनं दिशा दाखवली थर्ड मॅन कडे. गलीचा क्षेत्ररक्षकाने प्रयत्न केले मात्र स्वतःला कंट्रोल करता आलं नाही. तो पुढे आला आणि चेंडूने त्याला हुलकावणी दिली. 3 धावा इथे मिळतील 43 वर. श्री छत्रपती शिवाजी महाराज एरवडा संघ पोहोचलेला आहे. 43 धावा. 3. तिसरं षटक अजून सुरूच आहे. तर गोलंदाज समी जेफान कडून समीला आपण बघतोय गोलंदाजी मार्क वरती. सलामीचा फलंदाज किरण बेरड, आकाश काळे या दोन्ही सलामीवीरांनी 43 धावांची सलामी इथे दिलेली आहे. मोठी सलामी आहे. परत एकदा उजव्याच्या बाहेरचा चेंडू अक्रॉस दी बॅट. पुल करण्याचा प्रयत्न होता खरं तर, मात्र फसला तो. निर्धाव चेंडू येतोय. खूप क्वचित असे निर्धाव चेंडू या इनिंग मध्ये आपल्याला बघायला मिळालेले आहेत. मात्र या व्यतिरिक्त मोठे फटके भरपूर खेळले. विशेषतः किरण बेरेडची फलंदाजी बहरलेली आपण बघितली या मॅच मध्ये. 43 पैकी 33 धावा या किरण बेरेडच्या आहेत 11 चेंडूमध्ये. तर 6 चेंडूमध्ये आकाश काळे 7 धावा. एक चौकार खेळलाय आकाश काळेनं. मात्र या व्यतिरिक्त त्याची बॅट फारशी आक्रमण करताना दिसली नव्हती. इथे मोठा फटका, एलिव्हेशन जास्त आहे, लांबी सुद्धा आहे आणि 6 धावा मिळेल. शानदार षटकार आकाश काळेने. आकाशात भिरकावून दिलेला चेंडू. आकाश काळेची गगनभेदी डारकाळी. इथे 6 धावा आणि धावफलक पुढे पोहोचणार 49. चांगला फटका होता. क्षेत्ररक्षकाचा कव्हर्सला प्रयत्न होता एक्स्ट्रा कव्हर्स मध्ये. मात्र चेंडू हातावरती आला देखील, तरी देखील तो सीमारेषेच्या बाहेर गेला. परफेक्ट लेंथ कव्हर करणारा हा फटका होता. यासो हो, इथे टप्प्यात होता, पट्ट्यात होता आणि स्क्वेअर लेगला ते अगदी सुंदर ग्लान्स आकाश काळेचा. 2 षटकार लागोपाठचे सामना जवळपास संपून टाकलेला आहे. 55 धावा फलकावर. श्री छत्रपती शिवाजी महाराज मराठा एरवडा संघ 55 विजयासाठी मात्र
9 धावांची आवश्यकता आहे. 18 चेंडू 9 धावा. समाप्त करा. 12 चेंडू 5 षटकांची मॅच आहे. कालपर्यंत आम्ही 6 षटकांच्या मॅचेस कव्हर करत होतो. पुणे एरिया वाईज क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत या मॅचेस आहेत. तिथे 5 षटकांच्या मॅचेस होणार आहेत आणि त्यामुळं पुढचे शिल्लक 12 चेंडू आणि विजयासाठी हव्यात 9 धावा. किरण बेरेड, आकाश काळे दोन्ही बिनीचे शिलेदार आहेत. सलामीवीरांनी या सामन्यामध्ये विजयाचं बघट्ट पकड मिळवून दिलेली आहे. आणि पाहायचं आता पुन्हा एकदा झहीर खान. मागचं षटक अत्यंत प्रभावी होतं. केवळ 8 धावा झहीर खाननं खर्च केलेल्या होत्या. तर परत एकदा झहीर खान रोखणार आहे. यस, कव्हर्सला चेंडू आहे. गॅप आहे तिथे. डीप एक्स्ट्रा कव्हर्स धावतोय चेंडूच्या पुढे आणि मिळतायत 4 धावा. खराब क्षेत्ररक्षण. पहिल्याच चेंडूवरती चौकार. 59 वरती पोहोचेल श्री छत्रपती शिवाजी महाराज येरवडा. विजयासाठी मात्र 5 धावांची आता आवश्यकता आहे. ओनली 5 रिक्वायर्ड टू विन. अकरा चेंडू 5. यस, इथे क्लीन बोल्ड आणि किरण बेरड होतोय बाद. 1 गडी बाद. 59. स्क्रीनवरती आपण बघू शकतो हा शॉट परत एकदा. झहीर खान त्याने बघितलं होतं शफल होतोय. किरण बेरड पुढे आलेला आहे. डाव्या एष्टीवरती टाकलेला हा चेंडू आणि कुठली मोमेंट नव्हती चेंडूला. त्यांना बाहेर काढायचा प्रयत्न केला. सरळ टाकला. आम बॉल आपण म्हणतो अशा चेंडूला, जो ज्याच्यावरती कुठेही डिफ्लेक्शन नसतं. कुठं टप्पा पडल्यानंतर अगदी सरळ जातो तो चेंडू. राहुल राजपूत नवीन फलंदाज मैदानामध्ये. 59 वरती 1 या स्थितीमध्ये मॅच आहे. झहीर खान अशा प्रेशराइज कंडिशन मध्ये अत्यंत प्रभावी ठरतो नेहमीच. आज देखील त्यानं तीच योग्यता दाखवली, त्याची उपयुक्तता दाखवली या मॅच मध्ये. खरं तर आपल्याला अभिमान आहे की झहीर खान जो भारतीय संघाला रिप्रेझेंट करतो, झहीर खान बरोबर मैदानावरती खेळत असलेले आपले झहीर खान, आता तोही आपलाच आहे. दोघंही बरोबर खेळलेले आहेत एकमेकांच्या बरोबरीनं. झहीर खान देखील डाव्या हाताने गोलंदाजी करतो, उजव्या हाताने फलंदाजी करतो. या झहीर खानला देखील आपण डाव्या हाताने गोलंदाजी करताना बघतो, उजव्या हाताने फलंदाजी करताना बघतो. मात्र काय गोलंदाजी होती झहीर खानची. भारतीय संघाला मोठं अनेक सामन्यांमध्ये संस्मरणीय यश मिळवून दिलं. वर्ल्ड कप 2011 मध्ये घेतलेलं 21 विकेट कोण विसरणार आहे. नकल बॉलचं इन्व्हेन्शन केलं होतं झहीर खाननं आणि आज T20 क्रिकेटमध्ये तो चेंडू अधिक प्रभावी ठरताना बघतो आपण. हार्दिक पांड्यासारखे गोलंदाज नकल बॉलवरती विकेट घेतात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये. तर बघा धावफलकावरती 62 आहेत. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये मात्र 2 धावा विजयासाठी हव्या आहेत त्या श्री छत्रपती शिवाजी महाराज मराठा संघाला. आणि या 6 धावांबरोबर सामना जिंकला. चौथ्या षटकामध्ये विजयावरती शिक्कामोर्तब श्री छत्रपती शिवाजी महाराज येरवडा संघ सामना जिंकतोय. अभिनंदन टीम येरवडा. तर झैफान कोंडवा संघाच्या खेळाडूंचं मनापासून अभिनंदन. त्यांचंही कौतुक आहे, त्यांचे मनपूर्वक आभार. वेळेत आलात, आपण छान खेळलात. आणि एरिया वाईज क्रिकेट असोसिएशन आणि त्याचबरोबर सचिन ढवळेज मॅथ्स अँड रिजनिंग अकॅडमी आपलं मनपूर्वक स्वागत आहे, मनापासून धन्यवाद आहे. तिसरा सामना लगेच सुरू होतो. विना विलंब जायचंय. आणि त्याचबरोबर प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपल्या समोर जोडले जात आहेत शैलेश निवंगुणे सर. चला नवीन टीम खेळाडूंनी लक्षात ठेवा, ज्यावेळेस सामना सुरू असतो त्याच वेळेस तुम्हाला डगआउट मध्ये जायचंय. आणि क्षेत्ररक्षण करणारा संघ, अगोदरचे संघ बाहेर यायची वाट बघू नका. शेक हँड करा.